उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काँग्रेसचे विनायक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। जासई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच माई पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर एकच फॉर्म आल्याने काँग्रेसचे विनायक जगन पाटील यांची बिनविरोध निवड झाली। यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच विनायक पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी विशेष उपस्थिती लाभली। यासोबतच उरणचे माजी सभापती नरेश घरत, काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष रेखा घरत, कामगार नेते रवी घरत, शेकापचे युवक तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, काँग्रेसचे संजय ठाकूर, यशवंत घरत, माणिक म्हात्रे, शिवसेनेचे बाबूराव मढवी, गुरुनाथ घरत, सरपंच संतोष घरत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण ज्या पद्धतीने ठरला वर्षभर आपल्या वाटाघाटी चालू होत्या, जासईमध्ये शेकाप काँग्रेस एकत्र येईल का येणार नाही असा सगळ्यात 100% गणित होता। परंतु नरेश आणि आमचे पूर्वीपासून जे आपले संबंध आहेत, आपण बसलो यशवंत त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, आपले संजय नेते मंडळी ऐकले आणि आपण एक दिलानं अतिशय प्रचंड बलाढ्य ताकद आपल्याकडे पैशाचा महापूर समोर आला। परंतु कार्यकर्ते निष्ठेनं शेकाप काँग्रेस त्याबरोबर शिवसेना धर्मशेठ होतं आणि इतर सर्व मित्र पक्ष जे राष्ट्रवादीपासून असते ते सगळे आपल्याबरोबर राहिले आणि आपण निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक उरण तालुक्यामध्ये जासई नाक आहे, जासईवर सगळ्यांचं लक्ष असते। अगदी निवडणूक आपण प्रतिष्ठेची करून जिंकून आणली, त्याच्याबद्दल मी सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। सिडको राज्य शासन आणि अदानीच्या त्रासाला कंटाळून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांनी अत्याचाराच्या निषेधार्थ पनवेल ओवळे येथे जलसमाधी आंदोलन केलं। यावेळी प्रकल्पग्रस्तांनी पाण्यात उतरून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि रोजगार मिळालाच पाहिजे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भरावामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर तोडगा काढावा, ब्लास्टिंग थांबवावी, बाधित गावांचं पुनर्वसन त्वरित करावं, UDCPR येण्यास उशीर झाल्याने बांधकाम परवानगी वाढवून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सुमारे 13 लाख रुपयांचे 82 चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले। खारघर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे मोबाईल परत करण्यात आले। यावेळी आणखी 800 मोबाईल ट्रेस करण्यात आले असून लवकरच मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। या कामगिरीच्या वरिष्ठांकडून खारघर पोलिसांचे कौतुक करण्यात आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या पथकातील ज्ञानोबा धुळगंडे, फिरोज आगा, वाजिद शेख आणि अन्य पोलीस पथकानं ही कारवाई केली। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार महेंद्र शेठ दळवी, आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेंद्र थोरवे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीमध्ये दहेज नागोठणे इथेन गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांची समस्या मांडली। जमीन कायमस्वरूपी नापीक केल्यामुळे नुकसान भरपाई देण्यात फसवणूक केल्याप्रकरणी मंत्रालय सभागृहात बैठक संपन्न झाली। यावेळी शेतकऱ्यांनी दिलेले पुरावे आणि मागण्या समजून घेतल्यानुसार महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता तपासणीचा अहवाल 30 तारखेपर्यंत सादर करण्यास सांगून पाईपलाईन बंद करण्याचे आदेश दिले आहेत। नवी मुंबईतील शिरवणे गावातील राजीव गांधी उड्डाण पुलाच्या खाली असणारे सुनील देशी दारूच्या दुकानावर समाजसेवक रुपेश ठाकूर यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली। या देशी दारूच्या दुकानाला कोणत्या कागदपत्राद्वारे परवानगी देण्यात आली आहे? हे दुकान ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत नवी मुंबई मनपातर्फे धोकादायक म्हणून घोषित केली असताना या इमारतीमध्ये देशी दारूचं दुकान उघडण्याची परवानगी कोणी दिली, असे अनेक प्रश्न रुपेश ठाकूर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारत चांगलंच धारेवर धरले। कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। लांबलेल्या पावसामुळे भात लावणीची कामं देखील यंदा उशिरा सुरू झाली आहेत। मागील 2 दिवसांपासून उरण तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं भात लावणीची कामं सुरू झाली आहेत। आजपर्यंत 70% लावणीची कामं पूर्ण झाली असून काही शेतकऱ्यांनी पारंपरिक भात लागवडीपेक्षा आधुनिक पद्धतीने भात लागवड करण्यावर भर दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। उरण तालुका हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे। या तालुक्यातील बहुतांश लोक हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भात शेतीबरोबर मासेमारीचा व्यवसाय करत आहेत।
सर्वांच्या सहकार्याने उभे राहिलेले आदिवासी भवन हे सर्वसामान्य जनतेचं न्याय मंदिराबरोबर आदिवासी जनतेच्या समस्या सोडवण्याचं ठिकाण व्हावं, असं वक्तव्य खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केलं. खालापूर तालुक्याचे ठिकाण असून देखील आदिवासी जनतेसाठी सुविधायुक्त बसण्याचे ठिकाण नव्हते, याची जाणीव आदिवासी नेत्यांना झाली. त्यांनी शासनाच्या अधिकारी वर्गामार्फत जागा उपलब्ध करून घेतली आणि आदिवासी भवन बांधण्यास घेतलं. दानशूर व्यक्तींनी त्याला आर्थिक सहकार्य केलं. टाटा स्टील फाउंडेशनच्या भरघोस मदतीनंतर भव्य आदिवासी भवनाचं उद्घाटन संपन्न झालं. खालापूर प्रेस क्लबने शेतकऱ्यांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे तालुक्यातील शेतकरी शेतीच्या आधुनिक युगात प्रगती करतील असा विश्वास वाटतो, असं प्रतिपादन खालापूर तालुका मंडळ कृषी अधिकारी नितीन महाडिक यांनी केलं. खालापूर प्रेस क्लबच्या वतीनं वयाल येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी ठाकूर आणि अर्पिता पाटील यांच्या शेताच्या बांधावर सन्मान करण्यात आला. शेतकरी शिवाजी ठाकूर यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, भाजीपाला, शेतात विविध प्रकारची कडधान्य आणि पाळीव पशुसाठी लागणारं अन्न पिकवणं, वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न आणि प्रोत्साहन दिलं आहे. खालापूर न्यायालयात विधी सेवा समितीच्या माध्यमातून जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर संपन्न झालं. या शिबिरास न्यायाधीश खंदारे देशमुख, खोत बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन चाळके, सरकारी वकील ॲडव्होकेट कांबळे आणि ॲडव्होकेट प्रशांत गावंड हे व्यासपीठावर उपस्थित होते. ॲडव्होकेट सत्यवान वाडेकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, तर ॲडव्होकेट जयेश तावडे यांनी जागतिक लोकसंख्या दिन या विषयावर मार्गदर्शन केलं. ॲडव्होकेट सोमनाथ दळवी यांनी बेटी पढाओ बेटी बचाव या विषयावर मार्गदर्शन करून मुलगा आणि मुलगी असा भेद न करता समानतेचे धडे उपस्थितांना दिले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.